नमस्कार, मी शुभांगी. आज मी तुमच्यासोबत गुलाबजामुन बनवतानाच्या काही टिप्स ज्या खूप महत्त्वपूर्ण आहेत त्या शेअर करते आहे. गुलाबजामुन बनवताना त्या टिप्सचा जर वापर केला तर गुलाबजामुन कधीही बिघडणार नाहीत. इथे मी पॅकेट घेतलेलं आहे गुलाबजामुनचं. पॅकेटचंच गुलाबजामुन मी करणार आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि 1-1.5 चमचा तूप इथे घालायचं आहे. 1-1.5 चमचा तूप आणि ही बेकिंग पावडर घातल्याने गुलाबजामुनचा एकदम सॉफ्टनेस आहे तो खूप छान येतो. तर ही दुधानेच मी इथे मळून घेतलेलं आहे आणि मळताना खूपच असा घट्ट नाही मळायचं आहे, थोडं सॉफ्टच ठेवायचं आहे. अर्धा तास बाजूला ठेवलेला आहे गोळा. आता इथे तळण्यासाठी कढई ठेवली आहे मी अर्ध्या तासानंतर. तूप किंवा तेल कढईमध्ये घालायचं आहे. मी तेलच घातलेलं आहे सध्या. तुम्ही बघत असाल गुलाबजामुन ऑलमोस्ट डबल होत आहेत साईज. आपण जसं टाकत आहोत त्यापेक्षा त्याची साईज डबल होत आहे. हे अर्ध्या तासाच्या नंतर आपण तळून घेत आहोत. खूपच छान एकदम फुलून येत आहेत तेलात टाकल्यानंतर. ह्या टिप्स जर आपण वापरल्या ना तर गुलाबजामुन कधीही कडक होणार नाहीत. अगदी इन्स्टंट करायचे असले तरी गुलाबजामुन खूप छान होतात, सॉफ्ट होतात. बाकी गुलाबजामुन तळून घेईपर्यंत मी एका साईडला पाक करायला ठेवते आहे. 1.5 ग्लास मी इथे साखर घेतली आहे, 1 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. खूप सोक करून घेतात हे गुलाबजामुन पाक, त्याच्यामुळे थोडा जास्तीचंच करत आहे. एक उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेते आहे. हे लिंबू पिळणं मस्ट आहे. तोपर्यंत माझे बाकीचे गुलाबजाम तळून झालेले आहेत. मी एक तळून दाखवते तुम्हाला. किती छान पोकळ असा गुलाबजाम झालेले आहेत आतमध्ये बिलकुल कडक राहत नाही, खूप सॉफ्ट आणि असं पोकळ गुलाबजाम होतो आपला तळल्यानंतर. तोपर्यंत इकडे पाक चालू आहे. चेक करते आहे मी थोडंसं. पाक आपल्याला 1 तारी 2 तारी असं काहीच नाही करायचं. थोडी उकळी येऊन थोडा चिकटपणा आला म्हणजे पाक रेडी आहे. त्या पाकामध्ये वेलची पावडर मी घातलेली आहे. पाक रेडी आहे. आता गॅस बंद करते आहे. थोडा पाक कोमट होऊ दिला आणि त्याच्यामध्ये गुलाबजामुन ॲड करून दिले. पाक कोमट होऊ द्यायचा म्हणजे आपल्या बोटाला सोसवेल असा झाला की त्याच्यामध्ये गुलाबजामुन अर्ध्या तासाच्या नंतर मी तुम्हाला हे दाखवते आहे. अर्ध्या तासात आपला गुलाबजामुन इतका सॉफ्ट झाला आहे आणि काही टोचे वगैरे किंवा होल पाडून मी गुलाबजाम टाकले नाही. ॲज इट इज तसेच मी गुलाबजामुन टाकले आहे. खूप छान असे गुलाबजाम